नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये. बघा, उद्या 15 जून 2026 वार सोमवार. खरं तर उद्या अधिक मासातील शेवटचा दिवस आहे. बघा, अधिक मास 33 महिन्यांनी येतो, म्हणजे 3 वर्षांनी अधिक मास येतो. अधिक म्हणजे अधिक पटीचं पुण्य प्राप्त करून देणारा महिना. जी सेवा, जे उपाय करू त्याचं अधिक पटीने फळ प्राप्त करून देणारा महिना. उद्या अधिक मासाची समाप्ती होत आहे. खूप इच्छा असूनही ज्यांनी उपाय केलेले नाहीत, ज्यांनी सेवा केलेल्या नाही आहेत, त्यांच्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अधिक मासातील शेवटच्या दिवशी करावायचे अमावस्येचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास असतो. कित्येक वेळा घरातली लोक त्रास देतात, कित्येक वेळा शेजारची लोक करणी बाधा करतात, कधी कधी नजर लावतात, पैशांना म्हणजे धनाला, संपत्तीला नजर लागते. बऱ्याच समस्या, बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यात असतात. खूप निगेटिव्हिटी असते, खूप कर्जबाजारीपणा आपल्यासोबत होतो, किंवा कित्येक वेळा काही लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात. बघा, तुमच्या आयुष्यात निगेटिव्हिटी असेल, शत्रुबाधा असेल, सतत तुम्हाला कोणी त्रास देत असेल, एखादी व्यक्ती तुम्हाला रडवत असेल, काहीही तुमच्या आयुष्यात समस्या असेल, तर ती संपवण्यासाठी उद्या अमावस्येला मी आता जे उपाय तुम्हाला सांगणार आहे ते अवश्य करा. सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा शत्रुबाधा निवारण करण्यासाठी. उद्या सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा जो उपाय आहे हा करू शकता. बघा, सगळ्यात पहिल्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. बाजारातून किंवा घरातच असेल, एक लिंबू घ्या, स्वच्छ पाण्याने ते लिंबू धुवा. आता हे लिंबू आपल्या देवघराच्या समोर घेऊन बसा. जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, प्रतिमा असेल किंवा स्त्रीयंत्र असेल, तिथे माता लक्ष्मीच्या समोर हे लिंबू ठेवा. जे लिंबू ठेवलेलं आहे त्याला एक लवंग टोचा. फुलवाला जे लवंग असतं, हे फुलवाला लवंग तुम्हाला त्या लिंबाला टोचायचं आहे. आणि हे जे लिंबू आहे ते माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. आता दोनही हात जोडायचे, आपली समस्या माता लक्ष्मीला सांगायची. कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला जागृत करणारी अत्यंत प्रभावी तिथी आहे. फुलवाला लवंग लिंबाला टोचून लक्ष्मीच्या समोर ठेवून आपली समस्या माता लक्ष्मीला सांगायची. त्यानंतर ते लिंबू तिथून उचलायचं. हे लिंबू स्वतःवरून 7 वेळा उतरवायचं. किती? 7 वेळा. 7 वेळा उतरवलेलं लिंबू घराच्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायचं. घराच्या समोर यायचं. हे लिंबू घरावरून 7 वेळा उतरवायचं आणि हे लिंबू आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं. जिथे कुठे मोकळी जागा असेल, एखादी पडकी जागा असेल, शेत असेल, अंगण असेल, काही असेल, तिथे हे लिंबू खाली ठेवायचं आणि त्याला आपल्या डावा पाय लावायचा. खूप जोराने असं काही नाही, फक्त एक डावा पाय स्पर्श करायचा आणि ते लिंबू जे आहे हे दूरपर्यंत कुठेतरी फेकून द्यायचं. हाताने ते डावा पाय लावून हाताने उचलायचं, लांबपर्यंत ते लिंबू फेकून द्यायचं आणि त्यानंतर घरात यायचं. बघा, हा उपाय तुमच्या घरात येणाऱ्या निगेटिव्हिटीला घराच्या बाहेर काढेल. सतत तुम्हाला लागणाऱ्या नजरेपासून तुमचं संरक्षण करेल. सतत कुणीतरी तुम्हाला काहीतरी करता येईल, ते कुठेतरी थांबेल. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता. या अमावस्येपासून सुरू करा. तुम्ही 4 ते 5 अमावस्या करून बघा. कधीच नजर लागणार नाही, आजारपण येणार नाही, संकट येणार नाही, कुठलाच शत्रू तुमच्याकडे डोळे वर पडून बघणार नाही. दुसरा उपाय जो आहे, या उपायासाठी नारळ घ्यायचा आहे. स्वच्छ नारळ घ्या, पाणीदार नारळ घ्या. खूप सारं असतील तर ती काढा, म्हणजे थोडासा नारळ सोला. त्या नारळात आता हा नारळ एका प्लेटमध्ये घ्या. ती प्लेट आपल्या उजव्या वगैरे हातामध्ये घ्या आणि त्या नारळाचा शेंडीचा भाग हा असा समोर राहील असा हा नारळ तिथे ठेवा. नारळावरती थोडेसे 4-5 कापराचे वडे ठेवा. आपला भीमसेनी कापूर किंवा गोल कापूर ठेवा आणि त्याच्यावरती थोडीशी मोहरी घाला. आता हा कापूर पेटवा, म्हणजे प्रज्वलित करा. कापूर पेटवायचा, जसा कापूर पेटेल तशी मोहरी त्याच्यावरती प्रज्वलित होईल, म्हणजे तडतडेल. आता हा कापूर कर्पूर होऊन घराच्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवा, घराच्या बाहेर फिरवा. वॉशरूम वगैरे सोडून सगळीकडे तुम्ही हा कर्पूर होम फिरवा. आपल्या मुख्य दारामध्ये खूप निगेटिव्हिटी असते. बऱ्याच वेळा तिथे एक अवलक्ष्मी थांड बांधून बसलेली असेल. त्यामुळे हा कर्पूर होम, नारळावर पेटवलेला कापूर, एक 5 मिनटं दारावरती तसाच ठेवून द्या त्या प्लेटमध्ये. 5 मिनटं संपूर्ण घरभर हा नारळ फिरवत असताना आपल्या गुरूंचं स्मरण करा. हा उपाय सुद्धा प्रत्येक अमावस्येला तुम्ही जर केलात
तर पूर्ण महिना चांगला जाईल. घरामध्ये इडापिडा येणार नाही, संकट क्लेश होणार नाही, अपघात घडणार नाही, घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता राहील. तिसरा उपाय सांगते बघा. खूप एखादा शत्रू टार्गेट करतोय, सतत तुम्हाला त्रास देतोय. उद्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्या घरी आणायचं. अमावस्येला पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्या घरी आणायचं. ते पान आधी क्लीन स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि त्या पानावरती आपल्या शत्रूचं नाव लिहायचं. नाव लिहिण्यासाठी तुम्ही कोळसा घ्या, काळ्या रंगाचा मार्कर घ्या, पेन घ्या, स्केच पेन घ्या, बॉल पेन घ्या, पण काळाच घ्या. काळ्या रंगाच्या कुठल्याही गोष्टीने किंवा पेनाने त्या पिंपळाच्या पानावर आपल्या शत्रूचं नाव लिहून हे जे पिंपळाचं पान आहे ते घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचं आहे. आता दक्षिण दिशेला तुम्ही ठेवाल तेव्हा त्या पानाखाली एखादी प्लेट ठेवा, चालेल. ठीक आहे. आता जिथे नाव लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला एक भीमसेनी कापराचा तुकडा ठेवायचा आहे. एक भीमसेनी कापराचा तुकडा. आता हा भीमसेनी कापूर पिंपळाच्या पानावर तुम्हाला अमावस्येला जाळायचा आहे. जसा कापूर पेटेल त्यात अग्नी बाहेर पडेल, जशी त्यामध्ये अग्नी बाहेर पडेल तसं त्यामध्ये 7 लवंगा टाकायच्या आहेत. 7ही लवंगा ज्या आहेत ह्या 7ही लवंगा तुम्हाला मधामध्ये बुडवायच्या आहेत. मध एक 10, 20, 50 रुपयांची बॉटल खरेदी करा. घरात असेल घरगुती मध ती घेतली तरी चालेल. एक एक लवंग मधामध्ये बुडवायचं, शत्रूचं नाव घ्यायचं आणि त्या कापरामध्ये सोडायचं. पुन्हा दुसरं लवंग, पुन्हा सेम शत्रूचं नाव घ्यायचं आणि त्या कापरामध्ये जाळायचं. एक लवंग विझत आलं की एक कापूर विझत आला की दुसरं कापूर त्याच्यामध्ये जाळा. असे तुम्हाला 7ही लवंगा जाळेपर्यंत कापूर पेटताच ठेवायचा आहे आणि तिथेच बसायचं आहे. संपूर्ण जळून झालं, जळून संपलं, त्याची राख झाली की त्याच्यानंतर तुम्हाला त्या संपूर्ण राख झाली किंवा अर्धवट जरी शिल्लक राहिलं की ते पिंपळाच्या पानासकट उचलायचं आहे. घराच्या बाहेर पडायचं आहे. घराच्या बाहेर जिथे कुठे एखादं काटेरी झाड नाही तर कुठलंही अन्य झाड असेल, तुळस वगैरे सोडून, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे. हा उपायसुद्धा तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता. या महिन्यात एका शत्रूसाठी, पुढच्या अमावस्येला दुसऱ्या शत्रूसाठी, असं जर तुम्ही करत गेलात, तुमचे कुठलेही कितीही त्रास देणारे शत्रू असतील, जसे तुम्ही नावं लिहाल आणि जसे ते जाळाल तसं सगळंचे सगळं संपेल. आता शेवटचा उपाय सांगते. शत्रुबाधा असेल, आजारपण असेल, अपघात असेल, कसलीही भीती असेल, काही समस्या असेल, 5 तुम्हाला बघा 5 बिबोटे, बिबोवे आम्ही म्हणतो, कुणी बिबे म्हणतात, कुणी बिबुवा म्हणतात. आमच्याकडे मोस्ट ऑफ त्याला बिबुवा म्हणतात. कुठल्याही तुम्हाला पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात मिळते. 5 बिबवे घ्यायचे आहेत. काळ्या रंगाच्या कापडावर 5 बिबवे ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा तुम्हाला पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे. 5 अख्ख्या फुलवाल्या लवंगा घालायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 काळे मिरी घालायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडीशी हळद घालायची आहे. सांगितलेलं सगळं साहित्य काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं. अमावस्येला ही पोटली तयार करायची आणि ही अमावस्येची पोटली घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं. हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या डाव्या पायाला ही पोटली लावायची. तिथे बसून 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा, जसं तुम्हाला शक्य, 3, 7, 11 किंवा 21 यापैकी कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायचं आहे. त्यानंतर ही अभिमंत्रित केलेली, चार्ज केलेली पोटली तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे आणि ही पोटली त्या अमावस्येपासून तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे. आता ही पोटली तुम्ही एक 6 महिने तरी ठेवू शकता. 6 महिन्यापर्यंत त्याच्यामध्ये ती शक्ती किंवा ती पूर्णतः चार्ज होणार, ती सिद्ध होणार आणि ती कायम तुमच्यासोबत जागृत राहणार. ज्यामुळे तुम्ही ज्या शत्रूच्या नावाने हा उपाय केलेला आहे, जी निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा उपाय केलेला आहे, ती त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातून तुमच्यापासून दूर जाणार. शत्रुबाधा किंवा अन्य एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी केलं असेल, ती व्यक्ती कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या आयुष्यातून दूर होणार. खूप साधे सोपे उपाय आहेत बघा. आता 6 महिन्यानंतर ही पोटली तुम्ही चेंज करू शकता. वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली सोडू शकता. पुन्हा 6 महिन्यात वाटलं तर पुन्हा तुम्ही एखाद्या अमावस्येला तेवढेच बिबोटे घेऊन, सांगितलेलं साहित्य घेऊन पुन्हा हनुमानाच्या मंदिरामध्ये नेऊन ती सिद्ध करू शकता. नक्की हे उपाय करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट